आज आमच्या घरी माझ्या बहिणीचं लग्न होतं आणि मी आनंदाने सगळीकडे फिरत होते. खूप प्रतीक्षा केल्यानंतर हा दिवस आला होता. आमच्या घराजवळच्या पार्कमध्ये लग्न आयोजित केलं होतं. मी माझ्या बहिणीच्या लग्नाची वाट कित्येक दिवसांपासून पाहत होते, कारण दीदीचं लग्नाचं वय थोडं निघून गेलं होतं आणि त्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं. पण नंतर अचानक एका चांगल्या ठिकाणी दीदीचं लग्न फायनल झालं आणि लगेच लग्नाची तारीखसुद्धा ठरली. शेवटी आज तो दिवस आला होता. घरातील सर्व पाहुणे लग्नाच्या मंडपात गेले होते. आता घरी फक्त माझा लहान भाऊ आणि मी राहिलो होतो. आम्ही दोघे पण निघालो होतो. लग्नाची मिरवणूक येणार होती. आम्ही जेव्हा लग्न मंडपात पोहोचलो त्यानंतर काही वेळाने लग्नाची मिरवणूक आली. अतिशय भव्य पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आलं. लग्नाचे सर्व विधी होऊ लागले आणि काही वेळाने पंडितजींनी फेऱ्यांसाठी बोलावलं. अतिशय आनंदी वातावरणात दीदीचं लग्न पार पडलं. दीदीच्या पाठवणीच्या अगोदर माझ्या बहिणीच्या सासूबाईंनी आमच्या समोर एक विचित्र अट घातली. अशी अट ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो. त्यांचा आग्रह होता की ही अट कोणत्याही किमतीत पूर्ण झालीच पाहिजे. आम्ही सगळे एकमेकांकडे बघतच राहिलो. आमचे पाहुणेही आपसापसात कुजबुजू लागले होते. मी यापूर्वी असं कधी पाहिलं किंवा ऐकलं नव्हतं. माझं नाव रजनी. लाडाने मला सर्वजण रजो म्हणायचे आणि माझ्या बहिणीचे नाव स्वाती आहे. माझं वय 23 वर्ष आहे. पण माझी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. माझी बहीण 27 वर्षाची आहे. ग्रॅज्युएशननंतर माझ्या बहिणीने शिक्षण सोडलं होतं, कारण तिला अभ्यासाची आवड नव्हती. तिला स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये करिअर करायचं होतं. तिला स्वतःची छोटी बेकरी उघडायची होती, जेणेकरून तिला स्वतःचा व्यवसाय करता येईल. आम्ही सर्वांनी दीदीला पाठिंबा दिला. आमची सर्वांची इच्छा होती, जर दीदीची आवड असेल तर तिने हे काम नक्कीच करावं. म्हणून दीदीने घरीच बेकरी, स्वयंपाक आणि बेकिंगचा एक छोटासा सेटअप तयार केला होता. तिने लोकांना होम डिलिव्हरी देखील करायला सुरुवात केली होती. पप्पा दीदीच्या व्यवसायात तिच्यासोबत होते आणि दीदीला पूर्ण सपोर्ट करत होते. पप्पा डिलिव्हरी देऊन यायचे आणि दीदी ऑर्डरनुसार जेवण बनवायची. आमचं चांगलं चाललं होतं आणि पप्पा पण एका नामांकित कंपनीत नोकरी करत होते. त्यांचा पगार पण चांगला होता, त्यामुळे आमच्याकडे पैशाची काहीच कमतरता नव्हती. दीदीचा व्यवसाय थोडा वाढतच पप्पाने एक डिलिव्हरी बॉय कामावर ठेवला होता. तो प्रत्येक ऑर्डरनुसार पेमेंट घ्यायचा आणि ऑर्डर देऊन यायचा. मी लास्ट इयरमध्ये शिकत होते. जेव्हा दीदीने हा व्यवसाय सुरू केला तेव्हा मला अभ्यासाची खूप आवड होती आणि मला मास्टर्स पूर्ण करून चांगल्या कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचं होतं. त्या दिवसात आईबाबांनी घरी स्वातीच्या लग्नाबद्दल बोलणे सुरू केले. परंतु माझ्या दीदीने त्यांना स्पष्ट सांगितलं होतं, आता माझा व्यवसाय सुरू झाला आहे. मला अजून थोडा वेळ द्या, म्हणजे मी व्यवस्थित सेटल होऊ शकेल. परंतु आईबाबा म्हणाले, दीदी हीच लग्नाची योग्य वेळ आहे. बाकीच्या गोष्टी नंतर करता येईल. आईबाबाच्या सांगण्यावरून दीदी सुद्धा लग्नासाठी तयार झाली. नंतर दीदीच्या लग्नासाठी मोठ्या उत्साहाने स्थळ पाहायला सुरुवात झाली. सर्वांना दीदीच्या लग्नाबद्दल विचारलं, परंतु काय होत होतं ते कळत नव्हतं. दीदी दिसायला खूप सुंदर होती. तिची वेशभूषा चांगली होती. ती सुशिक्षित आणि कुशलही होती. परंतु दीदीचं लग्न कुठेच फायनल होत नव्हतं. काही कारणास्तव किंवा इतर गोष्टींमुळे लग्न जुळता जुळेना. जेव्हा आम्हाला वाटलं होतं की हे लग्न निश्चित होईल, नंतर काही कारणास्तव किंवा इतर गोष्टींसाठी ते तिथंच स्टॉप व्हायचं आणि आम्ही पाहतच राहायचो. 4 वर्षे आई बाबा स्थळ बघत होते. काही ना काही कारणाने अडचणी येतच राहिल्या. लग्नासाठी होकार आला तर आईबाबांना ते स्थळ पसंत पडत नव्हतं. दीदी आता चिडचिड करायला लागली होती आणि या सर्व परिस्थितीमुळे घरात एक विचित्र वातावरण निर्माण झाले होते. दीदीने आता स्वतःला गुन्हेगार समजायला सुरुवात केली आणि आता तिने स्पष्टपणे सांगितलं होतं, माझ्यासाठी स्थळ बघायची गरज नाही. आता तुम्ही सर्वजण रज्जूसाठी स्थळ बघायला सुरुवात करा. दीदी म्हणाली, आता मला लग्न करायचं नाही. आईबाबांना दीदीचं दुःख समजलं होतं. पुन्हा पुन्हा लग्नासाठी नकार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि दीदी या समस्येतून प्रत्येक वेळा गेली होती. परंतु आईबाबा हे मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे ते सतत आपल्या प्रयत्नात असायचे. परंतु रोजच्या नकारांमुळे दीदीला मानसिक त्रास होत होता. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. दीदीच्या भावनिक तोडफोडीला बळी पडत होती याची आम्हाला कल्पना त्या दिवशी आली, जेव्हा दीदीने एक अतिशय धोकादायक पाऊल उचललं होतं. ते पाऊल म्हणजे आज काही लोक दीदीला मागणी टाकण्यासाठी येणार होते. ती फॅमिली खूप छान दिसत होती. आई बाबा इकड तिकडच्या गप्पा मारत होते.
तेवढ्यात अचानक त्या काकू म्हणाल्या, मुलीला बोलाव. आई म्हणाली, नक्कीच, तिला लगेच घेऊन येते. आईने दीदीला रूममधून बाहेर आणले, पण दीदी तिच्या नेहमीच्या साध्या पद्धतीने तयार होऊन आली होती. दीदी जाऊन सोफ्यावर बसली. नंतर त्या मुलाच्या आई म्हणाली, मुलगी चांगली आहे, परंतु वय खूप दिसत आहे. हे ऐकून दीदीने आईकडे पाहिले, पण आईने तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि दीदीच्या ऐवजी तिने स्वतःच उत्तर दिलं, ती अवघी 26 वर्षाची आहे. परंतु त्या काकू हे मान्य करायला तयार नव्हत्या, कारण दीदीचं शरीर पूर्वीपेक्षा थोडे जाड होतं. म्हणून कदाचित तिचं म्हणणं होतं की तुमची मुलगी नक्कीच 32-33 वर्षाची दिसते आहे. आई बाबा गप्प बसले. नंतर ती काकू म्हणाली, तुम्ही हुंड्यात काय देणार? हे ऐकून दीदीला धक्का बसला. ती उठली आणि हॉलमधून बाहेर निघून गेली. त्या काकूंना अपमान वाटला. त्याचवेळी त्या उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, पहिली गोष्ट, ही मुलगी इतकी वयस्कर आहे, वरून तिचे नखरे तर बघा. आम्हाला नाही करायचे अशा मुलीसोबत लग्न. माझ्या मुलासाठी खूप चांगले स्थळ येत आहेत. तिच्यापेक्षा लहान, सुंदर आणि जास्त हुंडा देणाऱ्या मुलीचं स्थळ त्याच्यासाठी तयार आहे. ती काकू आईबाबांना वाईट साईड बोलत निघून गेल्या. ते गेल्यावर आईसुद्धा रडायला लागली, कारण तिने याआधी अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. परंतु आज हद्दच झाली होती. दीदीने सुद्धा स्वतःला स्वतःच्या खोलीमध्ये कोंडून घेतलं होतं आणि आईबाबा वेगळे चिंतित बसले होते. घरातील वातावरण खूप विचित्र झालं होतं. परंतु सगळ्यांना नॉर्मल करण्यासाठी मी तिकडच्या गप्पा मारत होते. मी पटकन रात्रीचा स्वयंपाक बनवला. सर्वांना डायनिंग टेबलवर यायला सांगितलं. आई बाबा काही वेळाने हात धुवून आले. मी दीदीला आवाज दिला आणि बाहेर यायला सांगितले, परंतु दीदीने दार उघडलं नाही. मी 2-3दा वेळा ठोठावलं, पण आतून काही प्रतिसाद आला नाही. मी चिंतेत माझ्या वडिलांकडे पाहिले, पण त्यांनी सुद्धा नजर चोरली. आम्हाला बळजबरी जेवायला बसावं लागलं. आम्हाला वाटलं होतं दीदी रूम बंद करून रडत असेल, परंतु आता या गोष्टीला 5 तास उलटून गेले होते. दीदीने अजून दरवाजा उघडला नव्हता. जेवण झाल्यावर मी पुन्हा दीदीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि जोरात ओरडले, पण तिने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आता मला काळजी वाटू लागली. म्हणूनच मी पप्पांना म्हटले, पप्पा, मला काही बरं वाटत नाही. प्लीज हे दार कसे तर करून उघडा. मला दीदीची खूप काळजी वाटत आहे. आता तर पप्पासुद्धा घाबरले होते, कारण दीदीने या अगोदर असं कधीच केलं नव्हतं. म्हणून पप्पांनी आणि लहान भावाने मिळून दरवाजा तोडला. परंतु दार उघडताच समोरचं दृश्य पाहून आमच्या सर्वांच्या पायाखालून जमीनच सरकली. दीदी समोरच्या बेडवर खाली तोंड करून झोपली होती. मी पुढे येऊन तिला सरळ केलं आणि दीदी पूर्णपणे बेशुद्ध झालेली मला दिसली आणि तिच्या तोंडातून फेस देखील येत होता. आम्ही खूप घाबरलो. मी काळजीत पडले आणि तिची नाडी तपासली. ती खूप हळूहळू चालत होती. मी पप्पांना म्हटले, दीदीला काय झालं आहे? लवकरात लवकर दीदीला दवाखान्यात घेऊन जाऊया. आई आणि बाबाचे हातपाय सुन्न झाले होते. तरुण मुलीला अशा अवस्थेत पाहून खूप कठीण काम आहे. आम्ही सर्वांनी तिला दवाखान्यात नेलं. तिथे तिच्यावर इमर्जन्सी उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजून थोडा वेळ गेला असता तर तिला वाचवणे अशक्य झाले असते. डॉक्टर सांगत होते की पोलीस केस आहे, पोलिसांना कळवावे लागेल. परंतु पप्पांनी त्यांना विनंती केली, आमच्या मुलीची बदनामी होईल. माझ्या वडिलांची असहाय्यता समजून डॉक्टरांनीही पोलिसांना कळवलं नाही. दीदीला रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. सकाळपर्यंत तिची तब्येत बरी सुधारली होती. दीदी शुद्धीवर आल्यानंतर कोणाशीच बोलली नाही. ती फक्त अश्रू ढाळत रडत बसली होती. मी पण दीदीला काही बोलली नाही. तिच्या मनाचं दुःख मला माहीत होतं. मुलींमध्ये कोणताही दोष नसताना देखील तिला लग्नासाठी पुन्हा पुन्हा नकार मिळतं, याने तिला खूप त्रास होतो. मी दीदीचं दुःख समजू शकत होते. सकाळी डॉक्टरांच्या भेटीनंतर आम्ही दीदीला घरी आणले. दीदीने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. तेव्हा आमच्या घरात जणू स्मशान शांतता पसरली होती. पप्पा स्वतःला अपराधी समजू लागले होते. त्यांच्यामुळे आज त्यांची मुलं दुखावली आहेत आणि मी कधी आईबाबांना प्रोत्साहन द्यायचे तर कधी दीदीला प्रोत्साहन द्यायचे. दीदीला या समस्येतून बाहेर पडायला 2 ते 3 दिवस लागले. तोपर्यंत आम्ही सुद्धा नेहमीच्या रुटीनला परतलो. पण आता कधीकधी मी दीदीला समजावून सांगायचे, तुला काय झालं असतं तर आईबाबांनी काय केलं असतं? त्यांच्या आयुष्यात पूर्वी कमी समस्या होत्या का, ज्यात आता तू भर टाकत आहेस? तू त्यांना त्रास देत आहेस. मी दीदीला खूप समजावले. ती लाजेने मान खाली घालून बसली होती आणि काहीच बोलली नाही. या घटनेनंतर दीदी एकदम गप्प राहायला लागली. हो, एक गोष्ट होती जी तिने सोडली नव्हती आणि ती म्हणजे तिचं काम.
ती तिच्या कामात खूप प्रामाणिक होती आणि ती काम वेळेवर पूर्ण करायची. काही दिवस लाजिरवाण्या अवस्थेत राहिल्यानंतर एके दिवशी दिदी हात जोडून आईबाबांकडे गेली आणि तिने त्यांची माफी मागितली आणि बाबासुद्धा याचीच वाट पाहत असावेत. त्यांनी दिदीला मिठी मारली आणि ते तिघेही जणू आज दुःखाचे ढग घेऊन घेतल्यासारखे रडत होते. त्यानंतर घरात सर्व काही सामान्य झालं. काही दिवसांनी आई आणि बाबा दिदीसोबत लग्नाबद्दल बोलणार होते, पण मी त्यांना थांबवलं, कारण तेव्हा दिदीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन मी त्यांना काही काळ कोणत्याही लग्नस्थळाकडे लक्ष देऊ नका असं सांगितलं का आणि काही दिवस कोणालाही घरी बोलू नका. त्यांनाही माझा मुद्दा समजला म्हणून त्यांनी पुन्हा लग्नासाठी दिदीसमोर प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या दिदीनंतर माझ्या लग्नाचा नंबर होता, पण मला आत्ताच लग्न करायचं नव्हतं, कारण मी आता मास्टर्स पूर्ण केलं होतं आणि मी कॉलेजमध्ये प्रोफेसरच्या नोकरीसाठी अर्जही केला होता. माझी आवड होती मला सरकारी कॉलेजमध्ये नोकरी मिळावी. अभ्यासाच्या बाबतीत मी खूप चांगली होते. माझे रिझल्ट देखील चांगले होते. मी नोकरीच्या शोधात होते. दुसरीकडे माझ्या घरचे लोक माझ्या दिदीसाठी स्थळ शोधत होते. त्या दिवसात सुनीलचं स्थळ माझ्या दिदीसाठी आलं होतं. आमच्या परिसरात काही ओळखीचे लोक होते ज्यांच्या मार्फत हे स्थळ आलं होतं. माझ्या वडिलांनी सांगितलं, जर त्यांना मुलगी आवडली तर या नात्याबद्दल पुढे बोलूया. ज्या काकांनी पप्पांना या स्थळाबद्दल सांगितलं होतं त्यांनीही होकार दिला. त्यानंतर 2 दिवसांनी मुलांच्या घरच्या मंडळींना निमंत्रण देण्यात आलं. आईबाबांनी चांगली व्यवस्था केली होती. आम्हाला पूर्ण आशा होती यावेळी लग्न निश्चित होईल. त्यामुळे आम्ही पण पूर्ण तयारीनिशी त्या हिशोबात केली होती आणि आम्हाला जे अपेक्षित होतं तेच घडलं. पाहुण्यांची चांगली व्यवस्था केली होती आणि 10:15 दरम्यान त्यांनी एकमेकाचे महत्त्वाचे मुद्दे क्लिअर केले होते. तरीसुद्धा घाबरत त्यांच्यासमोर आली होती, कारण तिला भीती वाटत होती आजही नाकारली जाईल. परंतु दिदीला पाहिल्यानंतर काही वेळाने त्यांनी लग्नासाठी होकार दिला. सौभाग्याचे प्रतीक म्हणून त्यांनी दिदीच्या हातावर काही पैसे ठेवले. आईबाबांनी शब्द झाले, कारण हे लग्न इतक्या लवकर फायनल होईल अशी अपेक्षा त्यांना नव्हती. यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. दिदी लाजून आत निघून गेली आणि दिदीचे सुनीलशी लग्न निश्चित झालं. मी स्वतः माझ्या बहिणीसाठी खूप आनंदी होते. शेवटी तिच्या सहनशीलतेचे फळ तिला मिळणार होते. एक सुशिक्षित आणि चांगला डॉक्टर तिचा जीवनसाथी होणार होता. तिथे बसल्या बसल्या मुलाकडच्या मंडळींनी आईबाबांनी आपल्या घरी बोलावलं. 3 दिवसांनी आईबाबांना मुलाच्या घरी जायचं होतं. आम्ही पण चांगली तयारी केली होती आणि 3 दिवसांनी आई बाबा सुनीलच्या घरी गेले होते. मुलाचे घर खूप चांगले सजवलेले होते आणि घरात सर्व चैनीच्या वस्तू होत्या. आई बाबा आणि मी पुन्हा पुन्हा घर पाहून आनंदी होऊ लागले. मुलगासुद्धा खूप संस्कारी आणि प्रेमळ दिसत होता. सगळं ठीक होतं, सगळं चांगलं वाटत होतं. म्हणून तिथे बसल्यावर सुनीलची आई म्हणाली, वहिनी, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल. त्या माझ्या आईला म्हणाल्या. तेव्हा आई म्हणाली, हो, काय आहे ते सांगा. तेव्हा सुनीलची आई म्हणाली, खरं तर मी आजारी आहे. मी शुगर आणि ब्लड प्रेशरची रुग्ण आहे. माझी तब्येत केव्हा बिघडेल हे मला माहीत नाही. म्हणूनच मला लवकरात लवकर सुनीलच्या बायकोला घरी आणायचे आहे, जेणेकरून त्याचा सुखी संस्कार पाहून मी शांततेत मरेन. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, सुनील आणि स्वातीच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर निश्चित करा. सुनीलच्या आईने हे सांगताच आई बाबांकडे पाहू लागली, कारण आई हा निर्णय एकटी घेऊ शकत नव्हती. म्हणून तिला माझ्या वडिलांचे मत जाणून घ्यायचे होतं. पप्पाही थोडा वेळ विचार करून म्हणाले, ठीक आहे, तुमच्या इच्छेनुसार. आमचाही या गोष्टीवर काही आक्षेप नाही. आम्हाला तयारीसाठी थोडा वेळ द्या, जेणेकरून आम्ही आमच्या मुलीला आनंदाने निरोप देऊ शकू. वडिलांचे बोलणे संपल्यावर सुनीलची आई म्हणू लागली, भाऊ, तुम्ही कसलीच काळजी करू नका. आम्हाला हुंडा अजिबात नको. तुम्ही तुमच्या मुलीला फक्त 2 कपड्यांमध्ये निरोप द्या. तुम्ही आम्हाला तुमची मुलगी दिली हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असं का कोणी मोठ्या प्रेमाने सांगितलं तर माझे वडील म्हणू लागले, हे तुमचं प्रेम आणि मोठेपण आहे, पण आम्ही आमच्या मुलीला असा रिकाम्या हाताने निरोप देऊ शकत नाही. ही जगाची प्रथा आहे. हा समाज काय म्हणेल? म्हणून तिच्या नशिबात जे असेल ते तिला भेटणारच. असंच 1 महिना निघून गेला. 1 महिन्यानंतर लग्नाची तारीखही निश्चित झाली. आई आणि बाबा खूप खुश होते. आमच्या कुटुंबातील हे पहिलेच लग्न होते आणि माझा स्वतःचा आनंदही पाहण्यासारखा होता. मी प्रत्येक तयारीत सक्रिय सहभाग घेत होते.
एकावर एक कपडे खरेदी करत होते. मी माझ्या दीदीसाठी खूप खरेदी केली होती. त्या दिवसात एक आनंदाची बातमी माझी वाट पाहत होती. मला त्या दिवसात सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरी मिळाली आणि 1-2 दिवसानंतर मला कॉलेजमध्ये जॉईन करायचं होतं. माझं यश पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. संपूर्ण परिसरात मिठाई वाटण्यात आली. मला पण खूप आनंद झाला होता. एकामागून एक आनंद मिळत होता. आनंदाला जणू या घरात जाण्याचा मार्ग सापडला होता असं वाटत होतं. पप्पांनी दीदीच्या हुंड्यासाठी काही वस्तू आधीच विकत घेतल्या होत्या. आता राहिलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचरच्या वस्तू खरेदी करणे चालू होते. आम्हाला पुन्हा सुनीलच्या घरी जाणे झाले नव्हते. लग्नाच्या तयारीत इतके व्यस्त होतो त्यामुळे पुन्हा तिथे गेलोच नाही. सुनीलचे घरचे लोक 1-2दा आमच्या घरी आले होते. ते दीदीचे मोजमाप घेण्यासाठी आले होते आणि अशा महत्त्वाच्या चर्चा करण्यासाठी 2-3 वेळा ते घरी आले होते. आज आमचा प्लॅन सुजितकडे जाण्याचा होता. आम्ही त्याच्यासाठी कपडेही बघणार होतो, त्याचं मोजमाप घेण्यासाठी. आणि दुसरे म्हणजे पप्पांनी त्याला विचारलं होतं की लग्नात तुमच्या बाजूने किती लोक येणार आहेत. या अनुषंगाने मी आणि पप्पा सुनीलच्या घरी आलो. ही बातमी आम्ही अगोदरच त्यांना दिली होती, त्यामुळे काकू दारातच हजर होत्या. त्यांनी आमचं छान स्वागत केलं आणि आम्ही घरात जाऊन बसलो. सुनीलचे वडील घरी नव्हते. सुनील घरी होता. त्याचे मोजमाप घेतले आणि माझ्या वडिलांनी काकूंना विचारलं, लग्नाला तुमच्या बाजूने किती लोक येणार आहेत. काकूंनी स्पष्टपणे सांगितलं, आमच्या बाजूने फक्त 15 लोक येतील, फक्त 20 लोक येतील. याचे कारण म्हणजे आम्ही तुम्हाला जास्त त्रास देणार नाही, परंतु जेव्हा आमच्या घरी रिसेप्शन होईल तेव्हा आम्ही हा विधी मोठ्या थाटामाटात पार पाडू आणि शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये साजरा करू. पप्पांनी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जास्तीत जास्त लोक लग्नासाठी आणू शकता, आमचा काहीच आक्षेप नाही. पण काकूंनी स्पष्टपणे नकार दिला. म्हणूनच वडिलांनी त्यांच्या आनंदाला होकार दिला. मला काकूंची ही गोष्ट आवडली नाही, कारण त्यांनी आम्हाला अगदी उद्धटपणे नकार दिल्यासारखं मला वाटलं. नाहीतर आम्ही इतके गरीब नव्हतो की आम्ही 150 लोकांची काळजी घेऊ शकत नव्हतो. मी जाता जाता वडिलांना पण सांगितले की काकू जे बोलली ते मला पटलं नाही. आमचा आनंदही त्यांनी बघायला हवा होता. परंतु माझ्या वडिलांनी मला सांगायला सुरुवात केली, त्यांचा मुद्दाही बरोबर आहे. मुलीच्या कुटुंबावर इतका भार टाकणे योग्य नाही, त्यामुळेच त्यांनी नकार दिला असावा. आता घरी जाऊन हे तुझ्या बहिणीला किंवा आईला तू सांगू नकोस, त्यांनाही वाईट वाटेल. मग मी सुद्धा गप्प बसले. मला माझ्या मनात एक गाठ पडली. त्यानंतर मी लग्नाच्या तयारीला लागले आणि मग लग्नाचा दिवस आला. वधूच्या वेशात दीदी लिंबू कलरच्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. जणू दीदी आकाशातून अवतरलेली परी दिसत होती. मी नेहमी दीदीला साध्या वेशभूषेत पाहिलं होतं, पण आज तिचा असा पेहराव पाहून मला आश्चर्य वाटलं. तिने खरंच एखाद्या परीसारखे सुंदर दिसत होती. मी लगेच दीदीकडे बघितलं आणि आईबाबा पण दीदीकडे बघत हसत होते, परंतु त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दीदीपासून वेगळे होण्याचं दुःख आणि दोघांना आनंदी खूप होऊ लागला. लग्नाची मिरवणूक आली होती. लग्नाचे विधी व्यवस्थित पार पडले होते, पण अचानक असे काय घडले त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला. सुनीलच्या आईने सांगितले, जेव्हा नववधूची पाठवणी केल्यानंतर तिला घरी घेण्यास आम्ही जाऊ, पण त्या अगोदर तिला आम्ही दवाखान्यात घेऊन जाऊ आणि त्यानंतर आम्ही तिला घरी घेऊन जाऊ. माझ्या आईने हे ऐकले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. आई म्हणाली, आम्ही या अगोदर असा विधी ऐकला नाही आणि पाहिलासुद्धा नाही. ही किती विचित्र प्रथा आहे. आई जरा रागातच म्हणाली, पण काकू त्यांच्या बोलण्यावर ठाम झाल्या होत्या. त्या म्हणाल्या की त्यांच्या घरची प्रथा आहे, ती प्रथा त्यांच्या कुटुंबात वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्यांची प्रथा संपू शकत नाही. आई म्हणू लागली, तुम्ही असं कसं करू शकता. लग्नानंतर नववधूला घरी नेण्याऐवजी दवाखान्यात नेणारी ही कसली प्रथा आहे. शेवटी त्यांचा मुद्दा काय आहे. काकू म्हणू लागल्या, ही आमची वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा आहे. आम्ही तुम्हाला ही प्रथा पाळावीच लागेल. आजपर्यंत आम्ही तुम्हाला मागितले नाही. आम्ही तुमच्याकडून कोणतेही हुंडे देखील मागणी केली नाही आहे, पण आता तुम्हाला या प्रथा मान्यच करावी लागेल. काकूचे म्हणणे ऐकून आई गप्प झाली. प्रकरण जास्त पसरेल तसे तसे ते सगळं पुरुषांपर्यंत पोचलं. मुलाच्या बाजूची माणसे त्यांच्याच बाजूने होती. ती त्यांच्या बाजूची प्रथा होती. त्या प्रथा पूर्णच कराव्या लागतील, ते सर्वजण म्हणत होते.
आम्ही आमच्या घरच्या परंपरेनुसार मुलगी अगोदर दवाखान्यात जाईल आणि नंतर ती घरी जाईल असे सर्वजण सांगत होते. पण आईबाबा याला अजिबात सहमत नव्हते. ते सांगत होते की आता तिला घरी घेऊन जा, नंतर दवाखान्यात घेऊन जा. पण ते कोणत्याही प्रकारे राजी होत नव्हते आणि शेवटी निर्णय मुलाच्या घरच्यांच्या बाजूने घेण्यात आला. कारण मित्रांनो, याच्या पुढील कथा आपण पुढच्या भागात नक्की पाहू. तोपर्यंत धन्यवाद.